मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत SSCGD 2026 मध्ये कोणकोणत्या फोर्स आहे, कोणकोणत्या फोर्सच्या व्हॅकन्सी निघलेल्या आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्ही कोणत्या फोर्समध्ये इझिली जाऊ शकता आणि SSCGD 2026 चा फॉर्म भरण्या अगोदर हा व्हिडिओ पूर्णपणे बघून घ्या, कारण ह्या व्हिडिओमध्ये मी सगळ्यात इम्पॉर्टंट माहिती सांगतोय. SSCGD चा पोस्ट प्रेफरन्स कसा निवडायचा, म्हणजे कोणकोणत्या फोर्स टाकायच्या आणि फोर्सचा कोड कुठं असतो आणि कसा असतो आणि कसा भरायचा असतो, संपूर्ण माहिती तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आहात तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे असेच नवीन भरतीचे अपडेट, नवीन माहिती तुमच्यापर्यंत येत राहतील. मित्रांनो, मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये स्क्रीनवरती माहिती दाखवणारच आहे, पण त्या अगोदर बरेच मित्र SSCGDचा फॉर्म भरताना भरपूर काही चुका करतात, पोस्ट प्रेफरन्स निवडताना भरपूर काही चुका करतात आणि त्यानंतर फायनल सिलेक्शनला त्यांना अडचण येते. म्हणजे त्यांना जायचं असतं BSF मध्ये, म्हणजे एक प्रत्येक जणाची एक ड्रीम फोर्स असते आणि त्यानंतर ते त्यांचं ड्रीम फोर्स अचीव करू शकत नाही, म्हणजे त्या फोर्समध्ये ते जाऊ शकत नाही. का जाऊ शकत नाही? तर चुकीच्या पोस्ट प्रेफरन्स निवडल्यामुळे. तुम्ही जर कुठेही फॉर्म भरता तर फॉर्म भरताना नीट लक्ष देऊन बघा. मी तुम्हाला पूर्ण स्क्रीनवरती कोड पण दाखवणार आहे, ते कसा भरायचा, काय भरायचं हे तुम्हाला मी व्हिडिओच्या पुढे दाखवणारच आहे. SSCGD मध्ये फक्त आपण एक फॉर्म भरू शकतो आणि त्याच्यामध्ये आपण पोस्ट प्रेफरन्स टाकून आपल्याला ज्या फोर्समध्ये जायचं आपण ते जाऊ शकतो. म्हणजे मित्रांनो, जास्तीत जास्त चान्स असतात फर्स्ट, सेकंड आणि थर्ड या तिन्ही पोस्ट तुम्ही ज्या पहिले टाकतात त्याच्यामध्ये तुमचं फायनल सिलेक्शन होऊन जातं. आता त्याच्यामध्ये अजून एक प्लस पॉईंट आहे. म्हणजे बघा, बरेच मित्र काय करतात हे, आता सपोज तुम्ही जर BSF पहिल्या पोस्टला टाकली, दुसऱ्या पोस्टला जर तुम्ही CRPF टाकली आणि तिसऱ्या पोस्टला जर तुमचं SSB असलं, तर मित्रांनो बघा, जर तुम्हाला चांगले मार्क असेल आणि तुमचं जर BSF असेल तर तुम्हाला BSF फोर्स भेटून जाईल. पण मित्रांनो, जर तुम्ही चुकीचे फोर्स भेटली आणि तुम्हाला तेवढे BSF एवढे मार्क तरी असले तर तरी तुम्ही BSF मध्ये जाऊ शकत नाही, कारण की आपण आपला पोस्ट प्रेफरन्स निवडलेला असतो. आणि मित्रांनो, ते तुम्हाला दुरुस्त करता येणार नाही. तुम्ही फक्त करेक्शन विंडोमध्येच दुरुस्त करू शकता, पण त्यासाठी सुद्धा तुम्हाला पेमेंट करावं लागेल, तेव्हाच तुम्ही करेक्शन विंडोमध्ये तुम्ही ती पोस्ट दुरुस्त करू शकता. त्यासाठी आपण चुका करायच्या नाही, चुका होऊ नये म्हणून तुम्ही पूर्णपणे स्क्रीनवरती एकदा माहिती बघून घ्या. ही SSCGDची ऑफिशियल नोटिफिकेशन आहे 2026ची. ही तुम्हाला नोटिफिकेशनवरती सर्व माहिती मिळून जाईल. तर चला सगळ्यात अगोदर आपण बघू SSCGD 2026 मध्ये कोणकोणते फोर्स आहे. याच्यामध्ये आसाम रायफल आहे, BSF आहे, CICF, CRPF, ITBP, SSF आणि SSB या सर्व फोर्स तुम्हाला CFFच्या SSCGD मध्ये बघायला भेटतील. या सर्व फोर्सची व्हॅकन्सी निघलेली आहे SSCGD मध्ये आणि तुम्ही याच्यामधून कोणत्याही एका फोर्समध्ये भरती होऊ शकता. त्यानंतर मित्रांनो, आपण बघू आता कोणकोणत्या फोर्समध्ये किती व्हॅकन्सी निघलेल्या आहे. BSF मध्ये 616 व्हॅकन्सी आहे, CICF मध्ये 14,595, CRPF मध्ये 5,490, SSB मध्ये 1764, ITBP मध्ये 1293 आणि आसाम रायफलमध्ये 1706. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला ह्या फोर्समध्ये व्हॅकन्सी बघायला भेटतील. आणि याच्यामध्ये खाली सुद्धा तुम्ही तिथं बघू शकता SSFची एक व्हॅकन्सी आहे, त्याच्यामध्ये टोटल ऑल इंडियासाठी 23 व्हॅकन्सी आहे. आणि याच्यामध्ये मित्रांनो इथं पूर्णपणे व्हॅकन्सी डिवाईड केलेल्या आहे कास्टनुसार. याच्यामध्ये टोटल व्हॅकन्सी जर आपण बघितली तर 25,487 याच्यामध्ये टोटल व्हॅकन्सी आहे. तर मित्रांनो, आता बरेच मित्र म्हणतील की खूप कमी व्हॅकन्सी आहेत. तर मित्रांनो बघा, SSCGDचा एक पॅटर्न असतो, प्रत्येक वेळेस कमी व्हॅकन्सी देते आणि जेव्हा फॉर्म भरून होतात किंवा एक्झाम झाल्यानंतर व्हॅकन्सी इन्क्रीज करत असते. म्हणजे ह्या वर्षी सुद्धा तुम्हाला नेहमीप्रमाणे 50,000 प्लस व्हॅकन्सी याच्यामध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे. त्यामुळे तुम्ही फॉर्म भरून चांगली तयारी चालू ठेवा. व्हॅकन्सी 100% इन्क्रीज होणार आहे आणि ती व्हॅकन्सी इन्क्रीज होऊ अगर न हो, तुम्हाला फक्त तुमची एक व्हॅकन्सी पाहिजे तुम्हाला. त्यामुळं तुम्ही चांगली प्रॅक्टिस करा. आता आपण बघू SSCGDचा मित्रांनो फोर्स कोड. आता हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि ही नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला पण माहिती दिलेली आहे, तुम्ही तिथून सुद्धा घेऊ शकता. इथं पूर्णपणे कोड दिलेला आहे, समजून घ्या. BSF साठी A आहे, CICF B, CRPF साठी C, SSB साठी D, ITBP साठी E, आसाम रायफलसाठी F आणि SSF साठी H. म्हणजे मित्रांनो, हे असे कोड असतात. आता याच्यामध्ये सुद्धा समजून घेण्याची खूप गरज आहे. कधी पण तुम्हाला जेव्हा पण फॉर्म भरायचा असेल तेव्हा तुम्ही बघा, तुमच्या मनाला विचारा, तुम्हाला कोणत्या फोर्ससाठी तुमची आवड आहे किंवा तुम्हाला कोणत्या फोर्समध्ये जायचं आहे. तुम्हाला मी एक एक्झाम्पल देऊन पण सांगतो कसं काय करायचं. पण त्या अगोदर बघा, इथं तुम्ही जेव्हा फॉर्म भरताल 33 नंबरचा पॉईंट असतो मित्रांनो. 33 नंबरच्या पॉईंटमध्ये तुम्हाला फोर्स प्रेफरन्स निवडायचा असतो. आता इथं प्रत्येक कॉलम दिलेला आहे मित्रांनो. जेवढ्या आपल्या फोर्स आहे तेवढ्या प्रत्येक कॉलममध्ये इथं तुम्हाला 7 कॉलम दिले आणि 7 फोर्स आहे आपल्या. आता मित्रांनो बघा, कसं निवडायचं ते सांगतो. XYZ मित्र आहे, त्याला जर समजा त्याची आवड आहे BSF मध्ये जायची, त्याला BSF मध्ये जायचं आहे, तर तिने कोड टाकायचा A. त्याच्यानंतर त्याची दुसरी आवड आहे CRPF मध्ये जाण्याची, तर तिने कोड टाकायचा C. तिची तिसरी आवड आहे आसाम रायफलमध्ये जाण्याची, तर तिने कोड टाकायचा F. म्हणजे हे जे 3 कोड आहे मित्रांनो, हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. हे 3 कोड तुम्हाला फर्स्ट, सेकंड आणि थर्ड हे असे कोड तुम्हाला भरायचे आहे. त्यानंतर तुम्ही तुमच्या पद्धतीनं SSB, ITBP, CICF,
SSF अशा पद्धतीने तुम्ही नंतर टाकू शकता. पण तुम्ही बघा तुम्हाला कोणत्या फोर्समध्ये जायचं तुम्ही त्या पद्धतीनं फोर्स कोड टाकू शकता. आता आपण बघू कसा टाकायचा. मित्रांनो बघा इथं पूर्णपणे फोर्स कोड दिलेला आहे. तुम्ही बघा आता तुम्हाला याच्यामधून कोणत्या फोर्समध्ये जायचं तुम्ही ते पूर्णपणे कोड तुम्हाला इथं भरावं लागेल. तुम्हाला फर्स्ट चॉईस, सेकंड चॉईस, थर्ड चॉईस इथं पूर्णपणे तुम्ही बघा तुम्हाला कोणकोणत्या फोर्समध्ये जायचं ते फोर्स तुम्ही इथं टाका आणि हे भरून झाल्यानंतर सेम इथं तुम्हाला परत फोर्स भरायचा आहे. वर ज्या फोर्स टाकल्या तेच तुम्हाला खाली टाकायच्या आहे. म्हणजेच तुम्हाला पोस्ट कशा निवडायच्या, पोस्ट प्रेफरन्स कसा भरायचा हे तुम्हाला समजलं असेल. आता मित्रांनो काही माहिती हवी असेल किंवा काही डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. तुम्हाला रिप्लाय नक्की मिळून जाईल. मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे माहिती सांगितली, पोस्ट प्रेफरन्स कसा भरायचा. मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघितला असेल, तुम्हाला माहिती समजली पण असेल, तुमचे डाऊट इथं क्लिअर पण झालेले असेल. आता मित्रांनो फॉर्म भरताना कधीही पोस्ट प्रेफरन्स निवडताना चांगल्या प्रकारे तुम्हाला ज्या फोर्समध्ये जायचं, जी तुमची ड्रीम फोर्स आहे तीच निवडा. आता याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येकाची एक वेगवेगळी आवड आहे. प्रत्येकाला ह्या वेगवेगळ्या फोर्समध्ये जावं वाटतं. तर कमेंट करून सांगायला विसरू नका तुमची फर्स्ट, सेकंड आणि थर्ड चॉईस काय आहे. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून तुमच्या मित्रांनी सुद्धा मदत होईल. भरपूर काही मित्र चुका करतात त्यामुळे चुका होऊ नये म्हणून तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्या मित्रांची सुद्धा चुका होणार नाही. आणि मित्रांनो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती पाहिजे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि अशाच नवीन भरतीच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला पूर्ण माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन व्हिडिओ मिळत राहतील आणि पूर्ण अपडेट सुद्धा मिळत राहील. तर चला मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.